आरोग्य संगीत, म्युझिक थेरपी भाग 60. पी-एन-आय ही एक वैद्यकशास्त्रात संकल्पना आहे. पी म्हणजे सायको, मानसशास्त्र. एन म्हणजे न्यूरो, मेंदू, मज्जासंस्था आणि त्यातील पेशी. आणि आय म्हणजे इम्युनॉलॉजी, रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे पांढऱ्या पेशींचा परिणाम. पी-एन-आय एकमेकाशी निगडीत आहेत, संबंधित आहेत. यातल्या एकातही काही घडलं तर वाईट किंवा चांगले असे, तर बाकी दोघांमध्ये तसा परिणाम होतो. त्यामुळेच मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कुठल्याही गोष्टीचा जसा परिणाम होईल तसाच मेंदू, मज्जासंस्था आणि प्रतिकारक शक्तीवरही होतो. त्यामुळे शास्त्रीय संगीत आवडत नसले तरीही त्याची आवड निर्माण करणं हे आपल्यासाठी आवश्यक असतं. त्याची व्यवस्थित बैठक तयार करणं होणं हे गरजेचं आहे आणि हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण कसे काम करतो, विचार करतो त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट दिसतात. संगीत उपचारात कुठलं संगीत ऐकावं याचा आपण वर्गवारी किंवा कॅटेगरी प्रमाणे विचार करणार आहोत. या कॅटेगरी 3 आहेत. तिन्ही पॉझिटिव्ह आहेत. 1 ॲक्टिव्ह, 2 पॅसिव्ह आणि 3 न्यूट्रल. या 3 कॅटेगरीमध्ये आपण संगीताला डिव्हाइड करणार आहोत. पहिली गोष्ट ॲक्टिव्ह. आपण शांत बसलेलो आहोत, कंटाळलेलो आहोत आणि त्याच वेळी जर कुठलं संगीत गाणं कानावर पडलं आणि त्यामुळं आपली मरगळ जाऊन थोडा उत्साह आला, काम करण्याची इच्छा झाली, तर ते संगीत माझ्यासाठी योग्य आहे असे म्हणतात. मग हे ॲक्टिव्ह होणं शरीराचं असो किंवा मनाचं असो. 2 पॅसिव्ह. हे नकारात्मक अर्थानं नाही. यात जे संगीत ऐकल्यानंतर मी शांत किंवा रिलॅक्स होईन किंवा रिलॅक्स वाटेल, सुदिंग वाटेल, ते संगीत माझ्यासाठी योग्य आहे. ते संगीत पॅसिव्ह आहे. न्यूट्रल. ज्या संगीताचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही असे संगीत. म्हणजे उदाहरणार्थ आपण काम करत असतो आणि एखादा राग किंवा गाणी ऐकतोय, तर ते संगीत आपलं आपलं चालू आहे आणि काहीतरी बदल होतोय याची जाणीव होते, पण त्या संगीतानं आपल्या कामावर, मनावर काहीही परिणाम होत नाही. ते संगीत म्हणजे न्यूट्रल असते. त्यानंतर शब्दभान म्हणजे काय बघा. जेव्हा आपल्यासाठी किंवा इतरांसाठी भावनांचा निचरा होणं आवश्यक असतंय, हे जेव्हा लक्षात येते, तेव्हा त्यावेळेस जे गाणं आपल्याला आठवेल, सुचेल, त्या गाण्याचे ध्रुपद, कडवं लिहून काढायचं. त्या गाण्यासाठी खूप विचार करून नाही काढायचं. लगेच आठवेल असं गाणं लिहायचं. मग ते शब्द वाचून मग ते शब्द बदलायचे. म्हणजे जे गाणं घेतलंय त्या त्या चालीवर जे शब्द सुचतील ते लिहायचे. म्हणजे ते आपले शब्द अगदी कवितेप्रमाणे आले पाहिजेत असेही नाही, तर वाक्यासारखे आले तरी चालणार आहेत. अगदी गाणं झालं पाहिजे असं नाही आणि मूळ जे गाणं घेतलंय त्या गाण्याच्या चालीवर म्हणून बघायचं. याला शब्दभान म्हणतात. वाद्यवादन हे तंत्र म्हणजे आपल्या मेंदूची सर्व केंद्रे ऍक्टिव्ह नसतात. ती ऍक्टिव्ह होण्यासाठी आहे हे कोणीही करू शकते. यात वाद्य वाजवण्याचा सराव करायचा आहे. वाद्य कोणतेही असू दे. तिसरी गोष्ट आहे चाल बदल. ट्यून युअरसेल्फ. या तंत्रात क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह म्हणजे सर्जनशील अभिनव विचार अपेक्षित आहेत. म्हणजे स्वतःमध्ये नवीन विचार आणता आला पाहिजे. त्यासाठी हे तंत्र. यात कुठलंही गाणं घेऊन त्या गाण्याच्या शब्दांना आपण स्वतः चालीत बांधायचे आहे. नवीन चाल द्यायची आहे. कुठलंही गाणं घ्या. चाल आवडणारं, न आवडणारं, मराठी, हिंदी, इंग्रजी, भजन, अभंग असं कुठलंही. यात अगदी पाड्यांना सुद्धा चाल लावली तरी चालणार आहे. पुढची गोष्ट आहे तालभान. मनुष्य प्राण्याच्या शरीरात एक विशिष्ट पद्धतीची लयबद्धता आहे. ती निसर्गताच असते.
अगदी निसर्गात सुद्धा ही लय आहे. ही लय आपल्यामध्ये आहे हे स्वतःला जाणून देणे, याचे भान स्वतःला करून देणे, हे या तंत्रात अपेक्षित आहे. घरातील कोणत्याही तालवाद्याचा उपयोग यात करावयाचा आहे. आता तालवाद्य प्रत्येकाकडे असतेच असे नाही. नसेल तर अगदी ताटली, चमचा, पेला, चमचा किंवा अगदी हाताने टाळी, बोटाने चुटकी वाजवून, कुठलंही रेकॉर्डेड गाणं लावून त्यावर आपल्याला ताल धरावायचा आहे. या वेगवेगळ्या तालांचा वापर आपण करावयाचा आहे. लहान मुलांच्या कविता, सुगम संगीतातील कुठल्याही प्रकारचं गाणं घेऊन हे काम करायचं आहे. या ताल ज्ञान, लयीचा भाव येण्यासाठी करावायचं आहे. हे तंत्र आपण अगदी सगळ्या घरात देवांच्या आरत्या म्हणताना सुद्धा वापरलं जाते. आरत्यांच्या चालीप्रमाणे आपण टाळ्या वाजवतो. पुढचा प्रश्न आहे ध्वनी स्वप्न. हे आपण तणावासाठी पण पाहिलेलं आहे. पण हे फक्त तणावासाठीच नाही, तर कुठल्याही कारणासाठी करू शकतो. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःमध्ये परिस्थितीमध्ये बदल हवा असेल, त्यात बदल घडला आहे म्हणजे आपला प्रश्न सुटला आहे, असा पॉझिटिव्ह विचारामध्ये राहायचा आहे. तसे इमॅजिन करायचं आहे. म्हणजे ती गोष्ट झाली नसेल तरीही ती होणार आहे, पूर्णत्वाला आली आहे, होते, झाली, असाच विचार शांत बसून करावयाचा आहे. म्हणजेच स्वतःला पॉझिटिव्हिटीकडे न्यायचं आहे. याचा परिणाम अत्यंत सकारात्मक होतो. आता आधीचे आणि आजचे अनुभव आपण घेऊन त्याचं महत्त्व सांगू शकणार आहे. या प्रत्येक तंत्रामध्ये व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, विचार करून करायचा आहे. या सगळ्यामध्ये कुठेही विडंबन गीत चालणार नाही. थँक यू.